की आम्ही साधारण 20 प्रभागामध्ये तारांण्याचे उमेदवार आपण उभा केलेले होते. याही काही लोकांची मागणी आहे, आम्ही त्यांचं मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण परंतु जर आग्रह असेल तर तारांनी सुद्धा काही लोक तारांनीच्या आघाडीच्या माध्यमातून उभे राहतील. कारण परवा जशा नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या जिल्ह्यामध्ये 13 ठिकाणी आपण बघितले की काही ठिकाणी लोकांनी तारांनीची मागणी केली आहे, त्याप्रमाणे ते निवडणूक लढवत आहेत. मोठ्या प्रमाणात आता भाजप आणि तारांनीचेच सगळ्यात जास्त संख्या नगरपालिकेमध्ये सुद्धा निवडून आलेली आपल्याला पाहायला मिळेल. महायुती म्हणून जर निवडणुकीला सामोरं गेलं तर तीनही प्रमुख पक्षांना इच्छुक उमेदवारांना संधी देणं अवघड बसणार आहे. अशा परिस्थितीमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गट एकत्र लढवणार आणि राष्ट्रवादी स्वतंत्रपणे ही निवडणूक लढवणार अशी देखील चर्चा सुरू आहे. कारण राष्ट्रवादीनं देखील स्वबळाची तयारी अशी कुठलीही चर्चा झालेली नाही, होणार नाही. भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्रित आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत. यामध्ये कुठलीही वेगळी चर्चा नाही. पण जागा वाटपाचा फॉर्म्युला बघितला तर राष्ट्रवादीला कुठेतरी दुय्यम स्थान दिलं जातं अशा प्रकारचं एक आम्ही एका विचारानं या निवडणुकीला सामोरं जाण्याचं ठरलेलं आहे. राष्ट्रवादीचे प्रमुख नेते असणारे माननीय मुश्रीफ साहेब यांच्याबरोबर आमची बैठक झालेली आहे. शिवसेनेचे प्रमुख नेते असणारे राजेश क्षीरसागर यांच्याशी आमची बैठक झालेली आहे. चंद्रकांत दादा या सगळ्या प्रक्रियेमध्ये आहेत आणि आम्ही ठरवून चाललोय की बाबा यामध्ये माझं आणि तुमचं किंवा एखाद्यापेक्षा जसा उल्लेख झाला की आपल्या प्रमुख लोकांना उमेदवारी मिळाली पाहिजे, हा आग्रह तिन्ही पक्षांचा असणार आहे. परंतु आपण विचारांना पुढे जात असताना 2 पावलं पुढे 2 पावलं मागं हे करावंच लागेल आणि त्याला आमच्या तिन्ही पक्षांची तयारी आहे. परंतु 3 पक्ष एकत्र असल्यामुळं काही कार्यकर्त्यांच्यावर अन्याय होणार हे निश्चितच आहे. आमचा प्रयत्न असणार आहे की जास्तीत जास्त प्रभावी लोकांना, मेरिटच्या लोकांना यामध्ये उमेदवारी मिळाली पाहिजे. कारण ही निवडणूक आहे, निवडणुकीमध्ये फक्तच चांगला व्यक्ती आहे हे न बघता त्याचं काम, पक्षाचं काम, त्यांनी असणारा त्यांचा संपर्क, या सगळ्या गोष्टी यामध्ये काउंट होतात. तर मेरिट सुद्धा आमचं असं नाही, तिन्ही पक्षांनी मेरिटनुसार आपले उमेदवार उभे केले पाहिजे. सर्वेक्षण होणार आहे, या सर्वेक्षणामध्ये सुद्धा तो व्यक्ती प्रभावी असला पाहिजे, ही भूमिका आमची आहे. निवडून येण्याची क्षमता हाच निकष ठेवला तर जुने जाणतेचे कार्यकर्ते ते कुठेतरी बॅकफुटला गेल्याचं दिसते आणि नव्या कार्यकर्त्यांना संधी देत आहे. मात्र नवे आणि जुने यांचा समन्वय तुम्ही कसा साधला? नव्या जुन्याची सांगडी प्रत्येक निवडणुकीत घालावीच लागते. यावेळी आम्ही एक फॉर्म्युला ठरवलेला आहे की यावेळी 25 ते 30% उमेदवार हे तरुण उमेदवार असले पाहिजे. मग युवक असतील, युवती असतील. आम्ही मध्यंतरी आमचे सन्माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचे वक्तव्य ऐकलं असेल की तरुणांना संधी दिली पाहिजे. तर आमचा सुद्धा प्रयत्न आहे जास्तीत जास्त तरुणांना संधी द्या आणि यामध्ये काही जुने कार्यकर्ते असतील जे तुम्ही म्हटल्याप्रमाणे कुठेतरी दुखावले जातील, त्यांना कसं समावेश करून घ्यायचं. कारण 4चा प्रभाग असल्यामुळं थोडंसं ते कॉम्बिनेशन करण्यामध्ये आपल्याला लोकांना स्थान देता येऊ शकेल असं आम्हाला वाटतं. माजी नगरसेवकांनी यामध्ये काही उमेदवारी मागितली का नव्यानंच माजी नगरसेवक सगळ्यांनी उमेदवारी मागितलेली आहे. ते मागणार जे तिथं 10 वर्ष काम करतायत किंवा पूर्वी निवडून आलेले होते, स्वाभाविकपणाने ते मागतात. तर काही ठिकाणी आरक्षणामुळं ते तिथून बाहेर पडले गेलेले समजा, कारण त्या ज्या प्रभागात ते निवडून आले होते तिथं ते आरक्षण पडलं नसेल तर काही लोकांची इच्छा नसते. बहुतांश माझे नगरसेवकांनी उमेदवारी मागितली. मधल्या काळामध्ये जे मागच्या सभागृहातले नगरसेवक होते त्यांची पळवापळी खूप मोठ्या प्रमाणात झाली. भाजपमधून राजनीतीमधून 16 लोक गेली. काही दावा केला जातो की आमच्याकडे विद्यमान नगरसेवक इतके आहे, त्याचा किती परिणाम होईल आणि असं मी सांगितलं. आम्ही विचारांना तिन्ही पक्षांनी एकत्रित जाण्याचं ठरवलेलं आहे, त्यामुळे यामध्ये कुठं संघर्ष वाद होईल असं मला वाटत नाही. काही आमचे गेले असतील तरी तिथं आमचे प्रभावी लोक आकडा त्याच्यावर कुठून गेला 5-7 लोक गेलेले आहेत आणि त्यांना तिकडून उमेदवारी देण्याची ॲश्युरन्स सुद्धा दिला असेल. परंतु या जागा आमच्या आहेत. भारतीय जनता पार्टीच्या तारांनीच्या जागा ज्या आहेत तर स्वाभाविकपणानं आम्ही सोडणार नाही. त्या जागा व्यतिरिक्त काँग्रेसच्या ज्या जागा आहेत त्यामध्ये वाटणी तिन्ही पक्षांनी करून घ्यावी असा आमचा प्रस्ताव मित्र पक्षांसमोर आहे. गेल्या भाजप 33 जागा निवडून आल्या होत्या, तर आता मागणी काय असणार? 33 वरतीच आपण मी सांगितलं आपल्याला की गेल्या वेळेचं समीकरण आपण बघितलं. भारतीय जनता पार्टीच्या आणि तारांनीच्या 33 जागा निवडून आल्या होत्या, शिवसेनेच्या 4 आणि राष्ट्रवादीच्या 14 हे आमच्या माहितीच्या लोकांचं संख्याबळ होतं. आता राहिल्या जागा कोणत्या तर काँग्रेसचे निवडून आलेले 29 जे नगरसेवक होते त्या जागांमध्ये वाटणी व्हावी आणि त्या जागा तिन्ही पक्षांनी वाटून घ्याव्यात. त्या पक्षाला किती प्राधान्य द्यायचं. समजा आता शहरामध्ये
निश्चितपणानं आमदार क्षीरसागर साहेब हे शिवसेनेचे आमदार आहेत, त्यांना थोडंसं झुकतं माप दिलं पाहिजे. दक्षिणमध्ये अमल माडिक आमदार आहेत, त्यांना झुकतं माप दिलं पाहिजे. या दृष्टिकोनातून त्या 19 जागांची वाटणी केली जावी असा आमचा प्रस्ताव मित्रपक्षांसमोर आहे. थोडक्यात भाजप हाच मोठा भाऊ असणार आहे, जागा भाजप मोठा भाऊ आहे आणि भविष्यातही मोठा भाऊ राहील. खरं तर महापालिकेवर आतापर्यंत सत्ता आहे ते अडीच साहेबांची होती. त्यानंतर पक्षीय राजकारणाला ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि विनय कोरे साहेबांची सत्ता आहे, पारंपरिक आहे ते आतापर्यंत त्यांच्याकडे ती सत्ता होती. आता या सत्तेमध्ये परिवर्तन होईल, बदल होईल वाटते. ते पहा, गेले 15 वर्षे कोल्हापूर महापालिकेची सत्ता ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या पक्षाच्या ताब्यामध्ये होती. राष्ट्रवादी सोबत होती, परंतु प्राबल्य किंवा प्रभाव किंवा तिथलं सगळं कारभार जो होता तो काँग्रेसच्या नेते मंडळीच्या हातात होता. आणि आमचं स्पष्ट मत आहे किंवा आमचं सर्वेक्षण आहे की काँग्रेसनं 15 वर्षामध्ये म्हणावं तसं उठावदार काम या कोल्हापूर महापालिकेच्या माध्यमातून केलेलं नाही. अनेक कामं प्रलंबित आहेत, अनेक गोष्टी अजून करता येण्यासारख्या आहेत. कोल्हापूर शहराचा प्रलंबित असणाऱ्या अनेक विषय मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून आमच्या सगळ्यांचाच तिन्ही पक्षाचा आता महायुतीचा प्रयत्न असणार आहे. आणि सध्या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार आहे, केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार आहे. त्याचा निश्चितपणानं परिणाम किंवा प्रभाव हा महापालिकेच्या निवडणुकीवर आपल्याला दिसून येईल. आम्हाला कोणत्याही गोष्टी आज महापालिका म्हणून किंवा पक्ष म्हणून सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांच्याकडे मांडता येतात, मागता येतात आणि ते आम्हाला परिपूर्णता सुद्धा होते. कोल्हापूर शहरामध्ये तुम्ही बघा, आता या गेल्या 2.5 वर्षात नाही, या 1 वर्षामध्ये पूर्वी एकनाथरावजी शिंदे साहेब मुख्यमंत्री होते आणि आता फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत. अनेक प्रकल्प कोल्हापूरला देण्याचं काम केलेलं. आता तुम्ही शेंडा पार्कमध्ये बघा, हॉस्पिटल मंजूर झालेलं आहे. आता बास्केटबॉलचं काम अनेक वर्ष प्रलंबित होतं, 1050 कोटी रुपयाचं ते काम मंजूर झालेलं आहे. कोल्हापूर शहरांतर्गत फ्लायओव्हरची आपण मागणी केली आहे, त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, त्याचं ऑलरेडी टेंडर आलेलं आहे. तर अशा कोल्हापूरच्या असणाऱ्या मागण्या या प्रभावीपणानं सरकार आपलं असल्यामुळे आपण करून घेऊ शकतो. आणि आता नागरिकांच्याकडून आम्ही जाहीरनामा तयार करणार आहे. पक्षाचा जाहीरनामापेक्षा कोल्हापूर शहरातले लोक जे असतील त्यांच्याकडून आम्ही तुम्हाला काय अपेक्षित आहे आपल्या शहरामध्ये या सगळ्या बाबी मागणी करून आम्ही आमचा जाहीरनामा तयार करणार आणि पुढील 5 वर्षामध्ये तो जाहीरनामा पूर्ण केला जाईल अशी ग्वाही देण्यासाठी आम्ही या निवडणुकीमध्ये लोकांच्या समोर जाणार. जीएमटी कर्मचाऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. जवळपास 156 कर्मचाऱ्यांना, रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सरकारनं आता केली आवश्यक. खरं पाहता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे राज्यात आपल्या विचाराचं सरकार असेल तर अनेक गोष्टी आपण सकारात्मक दृष्ट्या करून घेऊ शकतो. त्याचं एक उत्तम उदाहरण हे केएमटीचं आहे. तुम्ही पाहता गेले 25-30 वर्ष हे लोक रोजंदारीवर काम करत होते आणि त्यांची अपेक्षा स्वाभाविकपणे अपेक्षा होती की आम्हाला कायम केलं जावं. आणि आमदार राजेश क्षीरसागर साहेबांनी त्यात पुढाकार घेतला, एकनाथरावजी शिंदे साहेबांनी त्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली आणि आता त्यांना ते काम त्यांना वर्क ऑर्डर मिळते. ते मोठं त्यांच्या परिवारासाठी आनंदाची गोष्ट आहे. आणि अशा अनेक गोष्टी आहेत अजून प्रलंबित. या सगळ्या बाबी आता पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण पुढाकार घेणार आहोत. शहरातले काही प्रभाग असे असू शकतील का की जिथं युती किंवा याच्यामध्ये काही ऍडजस्टमेंट झाली नाही, त्यामुळे भाजप स्वबळावर त्या काही अजून तरी तसा काय प्रसंग येईल असं वाटत नाही. कारण ज्या पद्धतीचं आमचं फॉर्मेशन सुरू आहे आता तर त्या विषयावर काय सांगता येणार नाही. परंतु मला असं वाटत नाही की कुठं असं करावं लागेल, स्वबळावर करावं लागेल वगैरे. शक्यतो आम्ही सगळीकडे प्रत्येक प्रभागात माहिती करून लढणार आहोत. देशपातळीवर मोठी घडामोड सुरू झालेली दिसत आहे. 15 ते 19च्या दरम्यान तुम्ही संसदेत उपस्थित राहावं अशा प्रकारचं व्हीप आहे पक्षाने जारी केलेलं आहे. काय राजकीय घडामोड काही कानावर आले? आता या गोष्टी आपण जाहीररित्या बोलणं योग्य नाही आहे, परंतु आहेत काय चाललेल्या प्रक्रिया सुरू आहेत. हा मलाही कॉल आला मगाशी. ते मराठी माणूस मोदीजीच 2029 पर्यंत पंतप्रधान राहतील आणि 2034 साठी सुद्धा पक्षाच्या वतीनं मोदीजीच राहतील यामध्ये माझ्या मनामध्ये कुठली शंका नाही. मटण थाळी, चिकन थाळी, स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय, ऑर्डरनुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी. आणि हो, शाकाहारी लोकांसाठी खास व्हेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरं का. चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया. आजचा बेत फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये. संपर्क 9209761353. पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड, केरले, मानेवाडी.